जैसी आपकी सोच होगी वैसा ही आपका आने वाला कल होगा. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. एक्झामची डेट जवळ आली, आपली एक्झाम जवळ आलेली आहे. मात्र अजूनही बऱ्याच वॉरियर्सना हा डाऊट असेल की जेव्हा आम्ही टेस्ट पेपर सोडवतो तेव्हा आमचे बरेचसे मार्क्स जे आहेत ते निगेटिव्ह मार्किंगमध्ये जातात किंवा बऱ्याचदा आम्हाला पेपरसाठी वेळ पुरेसा नसतो. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत. तुमचा स्कोर वाढावा आणि निगेटिव्ह मार्किंगपासून वाचण्यासाठी पेपर सोडवताना आपण राउंड पद्धतीबद्दल तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांकडून ऐकलं असेल. बरेच जण तुम्हाला सांगतही असतील की राउंडमध्ये पेपर सोडवा. बट राउंड मेथड म्हणजे एक्झॅक्टली काय? किती वेळेसाठी म्हणजे कोणत्या राउंडला किती वेळ द्यायचा? कोणत्या राउंडमध्ये काय करायचं? हे सुद्धा आपल्याला समजणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर याच्याबद्दलच आज आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. लेक्चर शेवटपर्यंत पहा, प्रत्येक पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे डाऊट्स आहेत ते बघूयात. बऱ्याचदा तुम्हाला हा एक्सपिरियन्स आला असेल स्पेसिफिकली कंबाईनच्या पेपरच्या बाबतीत, की ज्यावेळेला तुम्ही एक क्वेश्चन पेपर सोडवायला घेता तर तुम्हाला वेळ पुरत नसेल. म्हणजे 100 प्रश्न जे आहेत बऱ्याचदा तर आपले 100च्या 100 प्रश्न वाचूनही होत नाहीत. त्याचं रिझन म्हणजे अ, आपल्याला नेहमीच असं वाटतं की मला वेळ पुरत नाही कारण माझा स्पीड कमी होतोय. तर त्याच्या पाठीमागं जे कारण आहे ते कारणही आपण पाहणार आहोत. पण महत्त्वाचं पहिल्यांदा डाउट्स काय आहेत ते आपण पाहूयात. दुसरा एक डाऊट असतो किंवा दुसरा एक प्रॉब्लेम असू शकतो, तो म्हणजे आपल्या निगेटिव्हमध्ये जास्त मार्क्स जातात. पेपर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे हे माझं चुकलं. नंतर आपल्याला त्याचं बरोबर उत्तर समजतं. पण जेव्हा तुम्ही पेपर सोडवत असता तेव्हा मात्र तो प्रश्न चुकलेला असतो. त्यानंतर पेपर सोडवून झाल्यानंतर अजून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, की अरे काही प्रश्न एवढे सोपे होते, की त्याचं उत्तर मी इझिली देऊ शकलो असतो. मात्र माहीत नाही काय झालं, मला वेळ पुरला नाही, की मी ते प्रश्न वाचले नाहीत. एक्झॅक्टली काय गडबड झाली हे सुद्धा समजत नाही आणि ते सोपे प्रश्न जे असतात ते आपले राहून जातात. तर या सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन हेच असेल, की तुम्ही राउंड मेथडमध्ये पेपर सोडवा. तो कसा सोडवायचा ते मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर याचा फायदा होतो की नाही, हे तुम्हाला कसं कळेल, तर त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार आहे. तर लेक्चर शेवटपर्यंत तुम्ही पाहायचं आहे. तर राउंड मेथड एक्झॅक्टली काय आहे किंवा राउंड मेथडचा फायदा काय होतो? तर तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांकडून ऐकलं असेल, की म्हणजे स्पेसिफिकली माझे जरी काही व्हिडिओज पाहिले असतील, तरीसुद्धा मी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, की तुम्ही राउंडमध्ये पेपर सोडवा. राउंडमध्ये पेपर सोडवण्याचा फायदा काय होतो, हे तुम्हाला लेक्चरच्या शेवटपर्यंत तर समजेलच. पण त्याचबरोबर राउंडमध्ये ज्यावेळेला आपण पेपर सोडवतो, त्यामुळे आपला स्कोर जेवढा आधी येत आहे, त्याच्यापेक्षा डेफिनेटली आपला स्कोर जो आहे, तो खूप चांगला येतो आणि कट ऑफ पार करण्यासाठी किंवा जेवढा कट ऑफ असतो त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवण्यासाठी ही पद्धत आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरते. याच्यामध्ये काय करायचं आहे, तर पहिल्यांदा तर आपल्याला आपल्याकडे किती प्रश्न आहेत आणि आपल्याकडे वेळ किती आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर एकूण 100 प्रश्न असतात आणि आपल्याकडे वेळ असतो फक्त 60 मिनिटे. म्हणजे एका तासाचा वेळ असतो म्हणजे 60 मिनिटे असतात. म्हणजे आपल्याला एका प्रश्नासाठी 1 मिनिटसुद्धा मिळत नाही. हार्डली 36-37 सेकंदाच्या आसपासचा वेळ आपल्याला मिळतो. तर मग अशा वेळेला आपण करायचं काय? 100 प्रश्न आपण कसे काय सोडवू शकतो? तर प्रत्येक जे 100 प्रश्न असतात, त्या 100च्या 100 प्रश्न असे असतात का, की ज्या प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागेलच? तर नाही. काही प्रश्न अगदी सिंपल असतात, वन लाइनर असतात, जे की आपण 10 ते 15 सेकंदांमध्ये सुद्धा सोडवू शकतो. सो आपल्याला ते व्यवस्थित डिव्हाईड करता आलं पाहिजे, की कोणत्या क्वेशनला मी किती वेळ देणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, पेपर सोडवताना 3 राउंडमध्ये सोडवायचं आहे. आता हे जे काही सांगते ते पहिल्यांदा ऐका. नंतर ते तुम्ही ट्राय करून पहा. त्याचा फायदा झाला तरच तुम्ही ते एक्झाममध्ये अप्लाय करा. ओके. तर तुम्ही 3 राउंड करणार आहात. त्याच्यामध्ये तुमचा पहिला राउंड जो असेल तो असेल 40 मिनिट्सचा, दुसरा राउंड असेल 15 मिनिटांचा आणि तिसरा राउंड असेल 5 मिनिटांचा. म्हणजे 40, 15 आणि 5 असे तुमचे 60 मिनिटं होतील. तर हे जे 3 राउंड आहेत, 3 राउंडमध्ये एक्झॅक्टली काय करायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. ज्यावेळेला क्वेश्चन पेपर आपल्या हातामध्ये येतो, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हीच सवय असते, की पहिल्या प्रश्नापासून ते 100व्या प्रश्नापर्यंत ते सलग सोडवत जातात. तर हे मी तुम्हाला खूपदा सांगितलं, की ही चूक अजिबात करायची नाही. त्याचं रिझन पण मी सांगितलेलं आहे. समजा विज्ञान हा विषय तुम्हाला अवघड जातो, असं पकडून चाला. तुम्हाला जो सेट आलेला आहे, त्या सेटमध्ये समजा विज्ञानचेच प्रश्न सुरुवातीला आहेत. पहिला प्रश्न तुम्ही वाचला आणि तो तुम्हाला खूप अवघड वाटला.
तर इथे आपला कॉन्फिडन्स थोडाफार तरी डगमगतो, की आपल्याला अशी फिलिंग यायला लागते, की पेपर खूप अवघड आहे आणि याचा परिणाम जे प्रश्न सोपे असतात त्याच्यावरती सुद्धा होतो आणि तिथे बऱ्याचदा टेन्शनमध्ये आपल्याला त्याची बरोबर उत्तर येत नाहीत किंवा उत्तर येत असूनही आपण चुकीचं उत्तर नोंदवून घरी येतो. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिली काळजी तर हेच घ्यायची आहे, की जो विषय तुम्हाला अवघड जातो तो विषय सुरुवातीला अजिबात सोडवायला घ्यायचा नाही किंवा 1 पासून सलग 100 पर्यंतचे प्रश्न कधीही सोडवायला जायचं नाही. ठीक आहे? तर आता प्रत्येक राउंडमध्ये एक्झॅक्टली काय करायचं ते आपण पाहूयात. पहिल्या राउंडमध्ये तुम्ही काय करणार आहात, तर 1 पासून 100 पर्यंत म्हणजे आता इथे पण तुम्ही सब्जेक्ट वाईज जायचं आहे. समजा तुमच्याकडे सेट ए आला आणि सेट ए मध्ये पहिले प्रश्न जे आहेत ते समजा अर्थशास्त्राचे आहेत आणि अर्थशास्त्र तुम्हाला टफ वाटतंय. तर तुम्ही ते 15 क्वेश्चन जे आहेत, त्या 15 क्वेश्चनमध्ये असे काही क्वेश्चन असतील म्हणजे इकॉनॉमिक्स जरी टफ वाटत असेल, तरी ॲटलीस्ट तुम्ही काही ना काहीतरी इकॉनॉमिक्सचं वाचलंच असेल. तर त्याच्यामधले तुम्हाला वन लाइनर किंवा तुम्ही वाचलेल्या टॉपिकशी रिलेटेड क्वेश्चन जे आहेत, ते तुम्हाला बाजूला काढायचे. ते तुम्ही डिरेक्टली नाही काढले तरी चालेल. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तर पॉलिटी सब्जेक्ट घेऊ शकता, कारण जनरली पॉलिटी हा सगळ्यांना इझी जातो. त्यानंतर जॉग्राफी घेऊ शकता, त्यानंतर हिस्ट्री घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, कारण हे जे सब्जेक्ट आहेत ते ऑलमोस्ट सगळ्यांना इझी जाणारे असतात. तर तुम्ही मग पॉलिटीचे ऑलमोस्ट म्हणजे जेवढे पण 10 प्रश्न येतात, तर ते तुम्ही फर्स्ट राउंडमध्ये सॉल्व्ह करू शकता, कारण ते क्वेश्चन इझी असतात. तर फर्स्ट राउंड तुम्ही 2 प्रकारे घेऊ शकता. एक तर तुम्ही असं करा, की 1 पासून 100 पर्यंत जेवढे वन लाइनर क्वेश्चन आहेत, तेवढे सगळे वन लाइनर क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. अदरवाईज दुसऱ्या टाईपने तुम्ही फर्स्ट राउंड घेऊ शकता, तो म्हणजे की प्रत्येक सब्जेक्टमधले जे क्वेश्चन तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे तुम्ही पॉलिटी घेतल्यानंतर, जॉग्राफी घेतल्यानंतर, हिस्ट्री घेतल्यानंतर, सायन्स, इकॉनॉमिक्स आणि नंतर मॅथ्स आणि रिझनिंग असं घेतलं समजा. तर त्यातले जेवढे क्वेश्चन्स तुम्हाला ॲक्युरेट माहिती आहेत, जे टॉपिक तुम्ही एक्झॅक्टली वाचलेले आहेत, ते सगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे? तर हे ऑलमोस्ट हे जे काही क्वेश्चन असतील ते नक्कीच 45 प्लस असतील. 45 पेक्षा जास्त हे प्रश्न 100% असतील. तुम्हाला पेपरमध्ये वन लाइनर क्वेश्चन 45 पेक्षा जास्तच आढळतील. तर अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या राउंडमध्ये एक तर वन लाइनर क्वेश्चन्स घ्या किंवा सगळे असे क्वेश्चन्स घ्या जे तुम्हाला एक्झॅक्टली माहीत आहेत. मग ते मल्टी लाइनर असले तरी चालतील. अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही राउंड घेऊ शकता आणि लक्षात ठेवा, की तुम्ही ज्या पद्धतीने फर्स्ट राउंड घ्याल, तर त्याच्याबरोबर तुम्हाला पुढची स्टेज जी असेल ती तुमच्या पहिल्या स्टेजवरती डिपेंड असेल. म्हणजे जर आता तुम्ही इथे वन लाइनर क्वेश्चन पहिल्या राउंडला घेतले, तर अर्थात तुमचे मल्टी लाइनर क्वेश्चन्स जे आहेत ते सेकंड राउंडला जातील. पण जर समजा तुम्ही असे क्वेश्चन्स जे की तुम्हाला म्हणजे प्रश्न वाचता क्षणी तुम्हाला माहिती आहे, उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं की गोदावरी नदी जी आहे तिचं उगमस्थान कुठे आहे, तर त्र्यंबकेश्वर नाशिक हे तुम्हाला लगेच आठवेल. असे जे प्रश्न असतील ना, की अगदी फर्स्ट व्ह्यूमध्ये तुम्हाला त्याचे आन्सर क्लिक होतात, ते प्रश्न तुम्ही सगळे अगोदर सोडवून घ्या. मग ते जरी मल्टी लाइनर असतील तरी सुद्धा चालू शकतं. हा होईल तुमचा पहिला राउंड. इथे तुमचे किमान 45 क्वेश्चन तरी झाले पाहिजेत आणि ते होतात. ठीक आहे? त्याच्यानंतर तुम्ही या दुसऱ्या राउंडकडे, जो की आहे 15 मिनिटांचा. इथे तुम्हाला असे प्रश्न सिलेक्ट करायचे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला मे बी 50-50 असेल, म्हणजे 2 ऑप्शन आहेत, त्या 2 ऑप्शनमध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात किंवा मे बी असा प्रश्न आहे की मल्टी लाइनर क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये समजा 4 लाईन्स आहेत, याच्यापैकी 2 लाईन किंवा 3 लाईन तुम्ही वाचल्यात आणि एका लाईनमुळे तुम्ही कन्फ्यूज आहात. म्हणजे इथे थोडंफार अगदी थोडी रिस्क तुम्ही घेऊ शकता. असे जे क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला सेकंड राउंडमध्ये टाकायचे आहेत. सेकंड राउंडमध्ये थोडा विचार करायला वेळ लागतील असे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आता तुम्ही इथे सुद्धा फर्स्ट आणि सेकंड राउंडमध्ये सुद्धा मॅथ्स रिझनिंगचे काही क्वेश्चन्स घेऊ शकता. असं नाही की अजिबातच घ्यायचं नाही. पण जनरली मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन सुरुवातीला अजिबात घेऊ नका. कारण जेव्हा आपण मॅथ्स आणि रिझनिंग सोडवायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला समजत नाही की आपला वेळ किती गेलाय आणि त्याच्यानंतर मग उरलेले क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. त्यामुळे मॅथ्स आणि रिझनिंग जे आहे ते मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सेकंड राउंडलाच घ्या. तुम्ही नंतरच ते सोडवायला घ्या. त्याच्यापूर्वी मात्र तुमचे मग म्हणजे जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवून झाले पाहिजेत. अशा पद्धतीने सेकंड राउंडला तुम्ही काय कराल, तर जिथे तुम्हाला 50-50 किंवा जिथे तुम्हाला असं वाटतंय की याचं उत्तर मला माहिती आहे, पण पहिल्यांदा मला वेगळं क्लिक झालं, नंतर माझं थोडं कन्फ्युजन झालं. असे जे प्रश्न असतील ते सगळे तुम्हाला सेकंड राउंडमध्ये सोडवायचे आहेत. आणि सेकंड राउंड म्हणजे फर्स्ट राउंडमध्ये तर मी म्हटलं वन लाइनर 45 प्लस असतील.
तुमचा अटेम्प्ट जो आहे म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये 45पेक्षा जास्तच क्वेश्चन्स तुमचे झाले पाहिजेत. कमीत कमी 50 प्रश्न तरी तुमचे झाले पाहिजेत किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न तुमच्या पहिल्या राऊंडलाच सोडवून झाले पाहिजेत. दुसऱ्या राऊंडला तुम्ही साधारणतः 20 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर त्याच्यापेक्षा जास्त होतात ॲक्च्युली, पण हे तुम्हाला प्रॅक्टिसनी जमेल. सुरुवातीला असा थोडा प्रॉब्लेम होईल, पण प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही कराल तर ऑटोमॅटिकली हे तुम्हाला जमेल. प्रश्न परत एक येतो की अटेम्प्ट किती असला पाहिजे आपला. तर तुमचा जो अटेम्प्ट आहे तो क्वेश्चन पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरती ठरत असतो. म्हणजे मी आता तुम्हाला सांगणार की तुम्ही 100च्या 100 प्रश्न अटेम्प्ट करा किंवा मी तुम्हाला सांगणार की तुम्ही 80च अटेम्प्ट करा किंवा 70च अटेम्प्ट करा. दॅट इज नॉट फेअर. कारण मला माहितीच नाही की तुम्हाला जो पेपर येणार आहे तो कोणत्या लेवलचा असेल, म्हणजे काय डिफिकल्टी लेवल असेल त्याची. जर पेपर खूप हार्ड असेल तर तुमचा अटेम्प्ट हा कमी राहील. पेपर खूपच इझी असेल तर अर्थात सगळ्यांचाच अटेम्प्ट हा जास्त असेल. त्यामुळे ज्यावेळेला तुमच्या हातामध्ये क्वेश्चन पेपर येतो तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्हाला तो पेपर अवघड वाटला तर 100% इतर विद्यार्थ्यांना सुद्धा तो अवघडच वाटत असतो. जर तुम्हाला तो सोपा वाटला तर इतर विद्यार्थ्यांना सुद्धा तो सोपाच वाटत असतो. पण पेपरला बसल्यानंतर मला कसा वाटतो आणि इतरांना कसा वाटतो याच्यामध्ये पडायचं नाही. तुमच्या बुद्धीला जर तो थोडा डिफिकल्ट वाटला तर तुमचा अटेम्प्ट तुम्ही त्या मानाने ठेवायला पाहिजे. ओके. तर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही काय कराल, पहिल्या राऊंडमध्ये जेवढे क्वेश्चन तुम्ही सोडवले आणि पहिल्या राऊंडमध्ये मी जे तुम्हाला मगाच्यापासून सांगते ना, की जेवढे तुम्हाला माहिती आहेत तेवढे सगळे क्वेश्चन तुम्ही सोडवायचे. तर पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही जेवढे प्रश्न सोडवलेले आहेत तेवढे सगळेच्या सगळे बरोबर येतात. आणि म्हणूनच फर्स्ट राऊंडमध्ये तुमचा जेवढा जास्त चांगला अटेम्प्ट होईल तेवढा जास्त तुमचा स्कोर वाढेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. सेकंड राऊंडमध्ये तुम्ही जेवढे प्रश्न सोडवाल तिथे 50-50 चान्सेस असतात. पण मला असं वाटतं की 50-50च्या ऐवजी तुम्ही 75-25चा रेशो ठेवायला पाहिजे. म्हणजे तिथे तुमची ॲक्युरेसी जास्त असली पाहिजे. खूप काळजीपूर्वक सेकंड राऊंडमधले क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यानंतर आपण येतो थर्ड राऊंडकडे. थर्ड राऊंड काय असेल तर इथे आता शेवटी तुमच्याकडे फक्त 5 मिनिटांचा वेळ उरलेला आहे. या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचा टोटल अटेम्प्ट किती झालेला आहे. अटेम्प्ट जर खूपच कमी असेल तर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. पण जर तुमचा अटेम्प्ट 75+ असेल आणि जर तुम्हाला वाटलं की माझा अटेम्प्ट हा पुरेसा आहे, तर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, उरलेले जे प्रश्न आहेत म्हणजे जे काही तुम्ही सॉल्व्ह केलेले नाहीत, त्या प्रश्नांपैकी तुम्ही असे काही प्रश्न असतील की जो प्रश्न ॲटलीस्ट तुम्हाला थोडंफार तरी त्याच्याबद्दल माहिती असेल. म्हणजे अगदी म्हणजे काहीच माहिती नाही असे जे प्रश्न असतील ना, की ह्याच्याबद्दल मला अजिबातच आयडिया नाही, ते प्रश्न तुम्ही सोडून द्या. पण ज्याच्याबद्दल तुम्हाला थोडं तरी माहिती आहे असे प्रश्न तुम्ही इथे अटेम्प्ट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही थर्ड राउंड करू शकता आणि मग पेपरच्या शेवटच्या 1 मिनिटामध्ये तुमच्या लक्षात येईल की असे काही फक्त 9-10 क्वेश्चन्स असतील की जे प्रश्न तुम्हाला, ज्या प्रश्नांबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही, म्हणजे तुम्ही अजिबातच वाचलेलं नाही असा एखादा प्रश्न आहे, तर असे प्रश्न सोडवण्यात अजिबात शहाणपणा नसतो. कारण असे प्रश्न तुम्ही सोडवले तर 100% तिथे तुम्ही निगेटिव्हमध्ये जात असता. सो अशा पद्धतीने काळजीपूर्वक तुम्हाला तुमचा अटेम्प्ट ठेवायचा आहे. अशा पद्धतीने 3 राउंडमध्ये तुम्हाला सोडवायचा आहे. याच्यामध्ये मला असं वाटतं की पहिला राउंड जो आहे ना, तो खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण फर्स्ट राउंडमध्ये तुम्ही जे प्रश्न सोडवता ते प्रश्न तुम्हाला माहिती असणारे असायला पाहिजेत, वन लाइनर असायला पाहिजेत. त्यामुळे सोपे प्रश्न आपल्या हातातून गेले, हा जो पश्चाताप असतो ना, तो तुम्हाला नंतर होणार नाही आणि इथे तुमचा अटेम्प्ट जेवढा जास्त असेल, तेवढा तुमचा स्कोर जास्त असेल. आता उरतो प्रश्न, हे सगळे राउंड आम्हाला माहीत झाले. याचे फायदे काय होतील? सगळ्यात मोठा फायदा तर हाच होतो, की जेव्हा तुम्ही राउंड्समध्ये पेपर सोडवता ना, तुम्ही जर प्रॅक्टिस केली असेल व्यवस्थित, तर तुम्हाला वेळ पुरत नाही हा प्रॉब्लेम अजिबात येत नाही. कारण राउंड्समध्ये तुम्ही जेव्हा पेपर सोडवता, तेव्हा तुमचे 100च्या 100 प्रश्न वाचून होतात आणि त्याचबरोबर जेवढे प्रश्न तुम्हाला माहिती आहे, ज्या प्रश्नांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देत असता. त्यामुळे इथे टाईम मॅनेजमेंट हा खूप मोठा फायदा असतो. त्यानंतर दुसरा फायदा इथे जो होतो, तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग जे असतं तुमचं ते कमी होतं. त्याचं रिझन म्हणजे पहिल्या राउंडमध्ये तुम्ही सगळे प्रश्न असे सोडवलेले असतात जे तुम्हाला माहिती आहेत आणि ते जर प्रश्न 50+ असतील तर तुमचा कॉन्फिडन्स एवढा चांगला बिल्ड होतो, की मला 50 प्रश्न सोपे गेले, मग पेपर अवघडच नाहीये. या विचाराने पुढच्या सेकंड राउंडमध्ये तुम्ही जे प्रश्न सोडवत असता, ते तुमचे मॅक्सिमम क्वेश्चन्स हे बरोबर येत असतात.
त्याचा फायदा तुम्हाला तिथे होतो. त्यामुळे तुमचं निगेटिव्ह मार्किंगसुद्धा कमी होतं. आणि तिसरा फायदा सगळ्यात मोठा म्हटलं तर कट ऑफ पार करण्यासाठी तुम्हाला या राउंड मेथडचा 100% फायदा होतो. ठीक आहे? तर आता हे झाले फायदे. मग आता एक्झॅक्टली ही मेथड माझ्यासाठी वर्क करेल का, हे मला कसं कळेल? तर अर्थातच आता पेपर जवळ आले. तुमच्यापैकी प्रत्येकजण हा टेस्ट पेपर सोडवत असेल, ज्याला क्वालिफाय व्हायचं आहे तो. नक्कीच 100% तुम्ही टेस्ट पेपर सोडवत असणार, जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर. जेव्हा तुम्ही टेस्ट पेपर सोडवताय, तर त्याच्यामध्ये ही पद्धत एकदा वापरून पहा, की 1 ते 100 प्रश्न असतील किंवा जेवढे तुम्हाला माहिती आहे तेवढे सगळे प्रश्न फर्स्ट राउंडमध्ये सोडवणं. दुसऱ्या राउंडमध्ये जिथे तुम्हाला 50-50 चान्सेस वाटतात किंवा थोडंफार कन्फ्युजन आहे ते प्रश्न, आणि शेवटच्या राउंडला जर फारच अटेम्प्ट कमी वाटला तर रिस्क घेऊन काही प्रश्न सोडवणं. अदरवाईज जे प्रश्न तुमचे राहिलेले आहेत ते सगळे चेक करणं, की का राहिलेत किंवा मी का सोडून दिलेत, याच्यातलं मला आणखी एखाद्याचं उत्तर माहिती आहे का, तो मी अटेम्प्ट करू शकतो का? अशा पद्धतीने 3 राउंडमध्ये तुम्ही पेपर सोडवून पहा. तुम्हाला 100% टेस्ट सोडवताना सुद्धा याचा फायदा जाणवेल. तुम्हाला तुमचा आधीचा स्कोर आणि नंतरचा स्कोर याच्यामध्ये डिफरन्स जाणवेल. आणि जर तुम्हाला ही मेथड तुमच्यासाठी वर्क करते असं वाटलं, तरच तुम्ही ती पेपरमध्ये यूज करा. पण जनरली जे विद्यार्थी चांगल्या स्कोरनी पास होतात, ते विद्यार्थी अशा प्रकारेच पेपर सोडवत असतात आणि म्हणून ते लवकर क्वालिफाय होतात. सो तुम्ही हे ट्राय करू शकता. बट पेपरला डिरेक्टली ट्राय करणं आणि त्याची प्रॅक्टिस अगोदर असणं याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. त्यामुळे तुम्ही आधी हे ट्राय करून पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्झामसाठी हे टेक्निक वापरू शकता. आय होप ही जी मेथड मी तुम्हाला आज सांगितली ती तुम्ही ट्राय कराल आणि नक्कीच हिचा फायदा तुम्हाला 100% होईल. जर तुम्हाला ही मेथड आवडली असेल, तर लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.